तर सध्या गॅस सिलेंडरची सर्वत्र टंचाई आहे, त्यामुळे बायोगॅसचा वापर केला जातोय। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी नवा मार्ग शोधलाय। शेणखत आणि जैविक कचऱ्याचा उपयोग केला गेलाय। शेतकऱ्यांनी दाखवलेली स्वावलंबनाची ही वाट प्रेरणादायी आहे। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। वसमत तालुक्यातील बागलपारडी या शिवारामध्ये मगरी नावाचे एक शेतकरी आहेत आणि त्यांनी हे बायोगॅस या ठिकाणी तयार केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते शेणखताचा वापर केलेला असतो आणि याच माध्यमातून या ठिकाणी शेणखत टाकलेलं जात असतं। आणि खरं पाहिलं तर या गॅस टाकी जी आहे ते या गॅसच्या टाकीमध्ये किती गॅस झालाय याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते। ही जी स्प्रिंग आहे या स्प्रिंगच्या माध्यमातून जितका या टाकीमध्ये गॅस झालाय तितकी ही स्प्रिंग वर वर जात असते आणि त्याच माध्यमातून हा शेतकरी जे आहे ते या गॅसचा पुरेपूर फायदा देखील घेत असतो। आता ग्रामीण भागामध्ये गॅसचा तुटवडा होत असताना बायोगॅसचा वापर मात्र मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकरी करत असतं। या गॅसवर स्वयंपाक होत असतो, म्हणजे पूर्ण दैनंदिन जीवनातील जे लागणारं साहित्य आहे या गॅसवर मोठ्या प्रमाणात केलं जातं, म्हणून त्यांना कुठलाही या ठिकाणी तुटवडा जाणवत नाहीये। ग्रामीण देशातील शेतकऱ्यांनी बायोगॅसचा वापर करून आपला या ठिकाणी उदरनिर्वाह देखील मोठ्या प्रमाणात केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, बागलपारडी, हिंगोली। आम्हाला पंचायत समितीचे पंचायत साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला उत्कटपणे आम्हाला तो चांगल्या प्रकारे चालतंय असं सांगितल्यावर त्यावेळेस आम्हाला समजा म्हणजे डिपॉझिट म्हणून 35,000 रुपये भरावे लागले, पण ते आम्हाला शासनातर्फे परत मिळाले आणि त्या अनुषंगाने त्यांनी येऊन आम्हाला फिट करून दिला आणि ते योग्य रीतीने चालतंय।